न्यू इंडिया फर्नीचर वर्क्स एंड शोरूम जो कि बीते 35 सालों से अपनी सेवाएं दे रहा है और मोहम्मद माजिद और उनके मरहूम वालिद मोहम्मद यूसुफ साहब जिनका एक बड़ा नाम फर्नीचर वर्क्स में रहा है और शोरूम ऑल होम अप्लाइंसेस जिसमें तमाम ब्रांड्स आ गए हैं और तमाम जो नए नए ब्रांड्स आ रहे हैं, हर एक ब्रांड आपको न्यू इंडिया फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस यहाँ पर देखने को मिलेगा, जो कि परभनी का जो मेन हाईवे है आईटीआई कॉर्नर और तरलेजा थिएटर के सामने ये आता है। और अस्सलामुअलैकुम नाजरीन, आदाब, इस्तकबाल है आपका, स्वागत है आपका परभनी अपडेट न्यूज़ परभनी महाराष्ट्र इंडिया से। मैं आपका मेज़बान कलीम कुरैशी। आइए नाजरीन, डालते हैं आज की सबसे अहम और ब्रेकिंग न्यूज़ पर नज़र। नाजरीन, आपको बता दें कि गुज़िश्ता 30 अप्रैल 2023 को पूरे महाराष्ट्र के ध्यान जिस चुनाव पर था, पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति चुनाव में, और इस चुनाव में तो एनसीपी ने बाजी मारी है, लेकिन जो विरोधी पक्ष था भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदेगढ़, जिन्होंने 6 सीटों पर कामयाबी हासिल की है। और इस पैनल के प्रमुख नाना टाकलकर इन्होंने कहा है कि ये तो झांकी है, अभी आगे के इलेक्शन बाकी है, आप देखिए ग्राउंड रिपोर्ट। 30 अप्रैल 2023 को परभनी ज़िले के पाथरी तालुके में जो चुनाव हुए, पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति चुनाव, और इस चुनाव पर पूरे महाराष्ट्र की नज़रें लगी हुई थी। और उसकी ख़ास वजह भी ये थी कि जो चुनाव यहाँ पर लड़ा जा रहा था शिवसेना के युवा नेता सईद खान उर्फ गब्बर इनके नेतृत्व में, और यहाँ पर जो राष्ट्रवादी का गढ़ जिसे समझा जाता है पाथरी को, इन दोनों के बीच में ये चुनाव हो रहा था। हालांकि मार्केट कमेटी का ये चुनाव था, इसमें पार्टियों का कोई ज़्यादा रोल नहीं होता है, लेकिन ताकत सभी यहाँ पर लगाते हैं। तो यहाँ पर तारीफ़ करनी होगी सईद खान उर्फ गब्बर की, जिन्होंने 18 में से 6 सीटों पर यहाँ पर शानदार जीत हासिल की है। और इसी जीत पर उनके कई चाहने वालों ने एक सोशल मीडिया पर पोस्ट भी डाली है कि इतना गुमान न कर अपनी जीत पर है नादान, इतना गुमान न कर अपनी जीत पर है नादान, तेरी जीत से ज़्यादा मेरे हार के चर्चे हैं। हमारे साथ इस पर बात करने के लिए शेतकरी विकास परिवर्तन पैनल के प्रमुख नाना टाकलकर है, उनसे बात करते हैं, जिन्होंने भारी मतों से इस चुनाव में जीत हासिल की। नाना, पहले तो आपको बहुत बहुत मुबारक, क्योंकि आपने एक इतिहास बनाया है पाथरी में, जहां पर एक सीट की भी उम्मीद नहीं कर सकते थे। और जो राजकीय पंडित है उनका भी कहना था कि एक भी सीट नहीं ला सकता कोई भी, क्योंकि यहाँ पर राष्ट्रवादी का इतना बड़ा दबदबा है। लेकिन यहाँ पर आपकी तारीफ़ करनी होगी और आपके युवा नेता सईद खान साहब की, जिन्होंने 6 सीटें यहाँ पर लाई, और दूसरी भी जो सीटें हैं वो भी काफ़ी कम अंतर से आपने हारी है। तो क्या कहेंगे, कितने कम टाइम में आपने मार्केट कमेटी में 6 सीटें लाई है, कैसे इस जीत को देखते हैं? नमस्कार. आम्हाला जे आता मार्केट कमिटीमध्ये जे भरभरून यश मिळालं आहे, फक्त आम्हाला टाईम पिरियड कमी असताना बी एवढं यश मिळालं आहे, जे आम्हाला ग्रामपंचायतनं आमच्यावर विश्वास टाकला, सईद भाईच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. आणि जे आमच्या पुढं जे आव्हान होतं 35 वर्षापासून जे सत्ता होती, त्याची सत्ता आम्ही पलटून टाकलेली आहे. आणि आता इथून पुढे आता ही तर झाकी आहे, जिल्हा परिषद अभी बाकी आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. कमी पिरियड असताना बी आम्हाला एवढं जे लोकांनी साथ दिली, आणि जे आम्हाला आमचं काहीच नसताना आम्हाला जे एवढे लोकांनी प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल पूर्ण आम्ही ग्रामपंचायतचे आभार मानतो आणि जनतेचे बी आभार मानतो. आणि आता इथून पुढे जे आम्हाला लढाई लढायचे आहेत, हे पूर्ण आम्ही ताकदीने उतरू. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे इथं पूर्ण आम्हाला ताकद दिली त्यांनी, युवा नेते सईद भैया यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही जे लढाई लढली, त्याच्यामध्ये फक्त आम्हाला थोडा वेळ कमी पडला, नाही तर आणखीन बी आम्ही याच्यामध्ये जे आम्हाला जे वेळ संपादन करायचं होतं तेवढं आम्ही पूर्ण टार्गेट केलं असतं. फक्त वेळ आम्हाला त्याच्यामध्ये थोडा कमी पडल्यामुळं आम्हाला हे करता नाही आलं. थोड्या म्हणजे पूर्ण जनतेचे, पूर्ण मतदाराचे आभार मानून जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे साथ विठल निवृत्तिराव रासवे है, शिवसेना के सीनियर नेता है, और जो मार्केट कमेटी पाथरी के चुनाव हुए हैं उसमें ओबीसी प्रवर्ग में वो थे और बहुत ही कम वोटों से उनकी सीट गई है। उनसे बात करते हैं। रासवे साहब, क्या कहेंगे, ये जो चुनाव हुआ है इसमें आपको वक्त काफ़ी कम मिला, और फिर भी आपने 6 सीटें यहाँ पर लाने की जो काम किया है, ये एक अपने आप में इसे ऐतिहासिक कहेंगे, क्योंकि इसकी इतनी ज़्यादा चर्चा पूरे महाराष्ट्र में है कि युवा नेते सईद खान उर्फ गब्बर इनके नेतृत्व में पाथरी जैसे राष्ट्रवादी के गढ़ में 6 सीटें लाने में कामयाब हुए हैं. आप काय सांगणार? नमस्कार. मी आमच्या सईद भाई यांच्या नेतृत्वामध्ये थोडं 6 सीटा आल्या म्हणजे पाथरी शहरामध्ये खूप मोठं परिवर्तन झालं. आणि ह्या ज्या अल्पमतानं काही आमच्या 2-3-4 सीटा ह्या
गेलेले आहेत. परंतु आम्ही असं समजतो तर आम्हाला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून बी असं आम्हाला हे झालं, आम्ही बातमी ऐकली आणि परंतु हे आम्ही पहिल्या याच्यामध्ये प्रथम फेरीमध्ये आम्ही 122 मतं घेऊन आम्ही फार पुढं होतो शेतकरी याच्यामध्ये सोसायटीमधून आणि त्यांना विरोधी पक्षाला आमच्या 119 मतं होते आणि ते खूप मागं होते. आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं सोसायटी नव्हती, ग्रामपंचायत नव्हती. परंतु आम्ही सईद भाई यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विश्वासावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर, आम्हाला त्यांच्या विकासावर, सईद भाईच्या विश्वासावर पूर्ण पाथरी तालुक्यातील मतदारांना आम्हाला विश्वास दिला आणि आमच्याबरोबर राहिले लोक त्यांचं तर मी शतशः ऋणी आहे. आणि भविष्यात जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, या सर्व आम्ही ताकदीनिशी आम्ही जनतेत जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून आम्ही पुढं सईद भाई, आसिफ खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे पुढच्या नगरपालिकेचं इलेक्शन हो, या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन हो, परंतु आम्ही आता जनतेच्या विश्वासानं आणि जनतेच्या ताकदीनं याच्यात परिवर्तन घडून आणणार आहेत. परंतु विरोधकाला याची चपराक आज बी त्यांना सुद्धा जाण झाली, त्यांना बी सुद्धा की आम्ही हरलोत, पडलोत, आम्ही याच्यात जीत झाली नाही. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची एक ग्रामपंचायत नव्हती, एक तुम्हाला सांगतो सोसायटी नव्हती, परंतु आम्ही नाना टाकळकर हे चांगल्या मतानं 40-41 मतानं बहुमतानं मी म्हणतो की आमची ग्रामपंचायत निवडून आली म्हणजे आम्ही तालुक्यात आमचं सईद भाईच्या नेतृत्वाखाली जनतेनं विश्वासाचा कौल आणि ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यांनी जे विरोधकांना सांगितलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की पात्रित व्यापारी तुम्हाला आणि तुमचा हमाल मापाडी यांच्या जागा त्यांनी वाढून घेतल्या, जास्तीचं मतदान करून घेतलं, त्यांचं विश्वासाचं मतदान करून घेतलं म्हणून त्यांची ती सीट आली आणि व्यापारीमध्ये दबाव तंत्रामध्ये व्यापाऱ्याच्या सीट लागल्या. नसता तुम्हाला सांगतो मी की जर इथल्यात कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्र नसता तर आम्ही व्यापारी आणि हमाल मापाडीसुद्धा आम्ही निवडून आणू शकलो असतो, याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि इथून मी सांगू शकतो की जनतेच्या विश्वासानं की जनता आमच्या पाठीमागे आहे, जनता आमच्या पाठीमागं असून आता जनता आमच्या पाठीमागं राहणार हे एवढंच खरं. आणि शिंदेसाहेबाच्या विकासाच्या याच्यामध्ये माध्यमातून आम्हाला जनतेनं आमच्यावर कौल दाखवला, सईद भाईच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सईद भाईवर विश्वास दाखवला गब्बर साहेबाच्या ह्याच्यावर आणि भविष्यात लोक गब्बर भाईच्या ह्याच्यावर विश्वास दाखवितील. आणि नगरपालिका तुम्हाला सांगतो मी हे तर झाकी आहे, मला सांगतो आमच्या पूर्ण जागा निवडून आणू आणि आमचा नगराध्यक्ष चांगल्या मतानं निवडून येईल एवढी मी तुम्हाला ह्या प्रसंगी तुम्हाला ग्वाही देतो. हे जनतेच्या माध्यमातून सांगतो. जनता आमच्या याच्यावर भरभरू नये, जनता फक्त सांगते की बाबा तुम्ही फक्त पुढं चला, आम्ही तुमच्या पाठीमागं आहेत एवढं तुम्हाला सांगतो, खात्रीलायक सांगतो. 1च महिन्याचा पिरियड आम्हाला मिळाला फक्त आणि आम्ही हे 1 महिन्याच्या पिरियडमधून आम्हाला सर्व पॅनल तयार करायचा, विरोधकाला जमा करायचा, आमच्या सर्व सहयोगी गटाला आम्हाला जमा करायचं. आम्ही शिवसेना आमच्यासोबत राहिली, आमच्यासोबत भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत राहिली आणि आम्ही सर्व शिवसेना गट आमचा हे सगळं याच्यातून आम्ही कुठल्याही प्रकारचा 100 लोकांनी फॉर्म भरले, पण सईद भाईच्या एका शब्दावर सर्व 100 लोकांनी फॉर्म विड्रॉल करून सईद भाईच्या पाठीमागे हे लोक राहिले आणि भारतीय जनता पार्टी ही सुद्धा सईद भाईच्या पाठीमागे राहिली. आणि हे तुमच्या माध्यमातून आम्हाला वारंवार तुम्ही ह्या बातम्या दाखविल्या आणि तुम्ही चांगलं काम केलं याच्याबद्दल बी आम्ही तुमचे ऋणी आहेत. आणि असं चांगलं माध्यमातून तुम्ही आमचं सगळ्यात म्हणजे कसं विश्वासाचं काम तुम्ही दाखवून दिलं. आणि आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना ह्या गटानं आम्हाला, काँग्रेस गटानं आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन आम्हाला हे सहकार्य केलं, त्याबद्दल बी मी सर्व पक्षाचं ऋण व्यक्त करतो. आणि तुम्हाला सांगतो की भविष्यात असंच राहील आणि पाथरी नगरपालिकेवर तुम्हाला सांगतो भगवा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार. आम्हाला जनतेनं एवढं घवघवीत यश दिलं, हे 6 सीट दिल्या म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी आमदार खासदार असताना 3-3 सीटावर समाधान मानावं लागलं. परंतु आमच्या इथं हे नवीन युवा नेतृत्व सईद भाई यांनी एका महिन्यामध्ये ही एक तुम्हाला सांगतो की चमत्कार करून दाखविला पाथरीमध्ये. परंतु मी तुम्हाला सांगतो की याच्यापेक्षाही मोठा चमत्कार आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदला होणार, ही आज मी जनतेच्या विश्वासावर सांगतो. जनतेनं आम्हाला एवढा कौल दिला, मी जनतेचे तुम्हाला सांगतो की मनातून आमच्या परिवर्तन शेतकरी विकास पॅनल माध्यमातून सईद भाई, आसिफ भैया, आमच्या सर्व पॅनलचे सर्व आमचे सहकारी मित्र यांच्याकडून मी तुम्हाला सांगतो की जनतेचे, सोसायटीच्या सदस्यांचे आणि मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांचे आणि हमाल मापाडींचे यांचे सर्वांचे मी तुम्हाला सांगतो या माध्यमातून आभार मानतो. 2 शब्द इथं संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
30 अप्रैल 2023 को परभणी ज़िले के पाथरी तालुके में जो चीज़ें चमत्कार ही कहेंगे, जो चमत्कार हुआ है और जो हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, उसी तरह यहाँ पर युवा नेता शिवसेना के सईद खान उर्फ गब्बर, इन्होंने जो पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति में 6 सीटों पर जीत हासिल की है, ये अपने आप में इतिहास है। और इसका पूरा महाराष्ट्र में इस जीत को लेकर चर्चा हो रही है। जितनी चर्चा जीत की नहीं हो रही, उतनी चर्चा इन 6 सीटों की जीत की यहाँ पर हो रही है। और यहाँ पर तारीफ़ करनी होगी शिवसेना के युवा नेता सईद खान साहब की, जिन्होंने महज 1.5 से 2 महीने में पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति के चुनाव की तैयारी भी की और 6 सीटों पर जीत हासिल करने में कामयाब हुए हैं। परभणी ज़िले की बात की जाए तो परभणी ज़िले में बड़े बड़े नेताओं को भी 6 सीटें लाने में काफ़ी परेशानियां हो रही थी, लेकिन यहाँ पर युवा नेता सईद खान, इन्होंने 6 सीटों पर जीत हासिल करके जीत की एक शुरुआत यहाँ पर कर दी है। और आने वाले चुनाव में भी पूरी ताकत से लड़ते हुए शिवसेना का शिंदेगढ़ शिवसेना का भगवा पूरे पाथरी ज़िले और पूरे परभणी डिस्ट्रिक्ट में फहराएंगे, ऐसा इरादा यहाँ पर जाहिर किया गया है। वीडियो जर्नलिस्ट अब्दुल के साथ परभणी अपडेट न्यूज़ के लिए मैं कलीम कुरैशी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सुप्रीमो शरद चंद्र जी पवार, इनका राजीनामा समिति ने नामंजूर करने के बाद में पवार साहब ने भी उसे मंजूरी दे दी और इस्तीफ़ा ना देने का उन्होंने डिक्लेयर किया। और उसी के चलते परभणी शहर क्रांति चौक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर कार्यालय यहाँ पर आतिशबाजी के साथ एक दूसरे को पेड़े खिलाते हुए मुबारकबाद दी गई और एक जल्लोश किया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के परभणी शहर महानगर जिला अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, इन्होंने अपने तमाम राष्ट्रवादी के पदाधिकारी, कार्यकर्ता, कॉर्पोरेटर, इनके साथ में खुशी मनाई है। आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी 2 मेला अचानकपणे पूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या सर्व विचाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नव्हे तर पूर्ण एकंदरीत बाकीचे जे आघाडीचे पक्ष आहेत, मग शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, या सर्वांना एक वेगळाच धक्का दिला, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात। पण सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य व्यक्ती आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पवारसाहेबांनी त्यांच्या आखरीच्या श्वासापर्यंत ह्या पक्षाचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहावं, हे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली होती। सर्व आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी असतील, सर्वांचं एकच म्हणणं होतं की पवारसाहेबाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी एक आम्हाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते। पवारसाहेबाला आता आमच्यासारखे ह्या इथं जे सगळे पदाधिकारी आहेत, आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे जेव्हापासून पक्ष स्थापन झाला त्याच्या आधीपासून पवारसाहेबाचा फॅन आहे आणि पवारसाहेबाच्या माध्यमातून आम्ही या देशाच्या त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून पाहतो। पण मग हे ना म्हणजे कालच्या निर्णयानं एक वेगळाच धक्कातंत्र आम्हाला या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बसला। पवारसाहेबाची भेट कधी झाली, मी माझ्या 30-35 वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जास्तीत जास्त पवारसाहेबाला परभणीला आले असता आणि पक्षाच्या मीटिंगमध्ये असताना जास्तीत जास्त 15 ते 20 वेळेस भेटलो असतो। पण पवारसाहेबाची ताकद, पवारसाहेबाचं नाव, सर्व आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी असतील, सर्वांचं एकच म्हणणं होतं की पवारसाहेबाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी एक आम्हाला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते। पवारसाहेबाला आता आमच्यासारखे ह्या इथं जे सगळे पदाधिकारी आहेत, आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे जेव्हापासून पक्ष स्थापन झाला त्याच्या आधीपासून पवारसाहेबाचा फॅन आहे आणि पवारसाहेबाच्या माध्यमातून आम्ही या देशाच्या त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून पाहतो। पण मग हे ना म्हणजे कालच्या निर्णयानं एक वेगळाच धक्कातंत्र आम्हाला या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बसला। पवारसाहेबाची भेट कधी झाली, मी माझ्या 30-35 वर्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जास्तीत जास्त पवारसाहेबाला परभणीला आले असता आणि पक्षाच्या मीटिंगमध्ये असताना जास्तीत जास्त 15 ते 20 वेळेस भेटलो असतो। पण पवारसाहेबाची ताकद, पवारसाहेबाचं नाव एवढंच आमच्यासाठी ऊर्जा स्रोत आहे
म्हणून पवारसाहेबांनी आता ते एकीकडं आम्हाला त्यांच्या तब्येतीचा सुद्धा विचार करावा लागतो. 83 वर्षाचं वय त्यांचं झालेलं आहे आणि ह्या वयात देखील ते हिरिहिरीनं पक्षाचं काम करतात. एका दिवशी मी पवारसाहेबाकडे बसलो होतो, त्या दिवशी एक सिस्टम आलं की आम्हाला तारीख द्या. तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की त्यांच्या पीएनं सांगितलं की पुढचे 6 महिन्यानंतरची तारीख आपल्याला भेटेल. म्हणजे आज बी कोणत्या अशा सामाजिक पदावर नसताना देखील पूर्ण भारतातून त्यांच्या कार्यक्रमांनिमित्त कोणत्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवारसाहेबाची मागणी असते आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रम असताना देखील या वयामध्ये ते फिरतात. पण आमचं सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं, आज जे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक झाली आणि पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय या समितीने फेटाळून लावला आणि अधिकारवाने पवारसाहेबाला आज सगळे विचार करणार आहेत की भेटणार आहेत आणि सांगणार आहेत की आपण पुन्हा कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकावे आणि पवारसाहेब निश्चितपणाने पुन्हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षमधून काम करतील. आम्हाला मार्गदर्शन त्यांचं असंच राहील एवढीच अपेक्षा या ठिकाणी करून, म्हणून आज आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये ह्या ठिकाणी सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न केला. सर्व हजर झाले. अनेक आनंद उत्सव थोड्या प्रमाणात का होईना साजरा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून परत एकदा पवारसाहेबांची फेरनिवड तिथं होणारच आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून आम्ही पवारसाहेबाचे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. गुज़िश्ता कल परभनी में अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इलाजुद्दीन फारूकी इन्होंने उनका परभनी दौरा था और एक आढ़ावा बैठक उन्होंने ली है। वहीं हम अपने दर्शकों को बता दें कि 5 मई 2023 को परभनी में अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन के राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय समन्वयक इलाज फारूकी साहब इनका परभनी दौरा था और इस मौके पर परभनी संगठन की जानिब से इलाजुद्दीन फारूकी साहब इनका जंगी सत्कार परभनी अध्यक्ष सैयद मुजफ्फ़र इनके हाथों से किया गया। तो वहीं आपको बता दें कि इस मौके पर मोहम्मद ज़ियाउद्दीन, शेख ज़ाकिर, सैयद सर, समाज भूषण बशीर अहमद इनकी मौजूदगी थी। आपको बता दें कि हेड मास्टर सैयद नासिर हुसैन इनका विशेष सत्कार इस मौके पर किया गया। राज्य अध्यक्ष इलाजुद्दीन फारूकी इन्होंने संगठन के कामों को लेकर एक आढ़ावा बैठक भी ली, जिसमें टीचरों की तमाम होने वाली परेशानियां और उनकी तमाम कामों को संगठन के ज़रिए से दूर किया जाए, ऐसे ख़यालात का इज़हार समाज भूषण बशीर अहमद सर इन्होंने किया। और बैठक में सैयद आमिर शकील, सैयद जावेद अंसारी, माजिद ख़ान, मज़र खाजी, आदिल सैयद, शेख मोइन और बड़ी तादाद में टीचर्स और टीचिंग स्टाफ इस आढ़ावा बैठक में मौजूद थे। बैठक के अध्यक्षता प्रदेश अध्यक्ष इलाजुद्दीन फारूकी साहब इनके ज़ेर निगरानी में रखी गई थी। मेहमान खुसूसी समाज भूषण बशीर सर, सलीम इनामदार, ज़ाकिर सर मौजूद थे। और इस पूरे कार्यक्रम के आढ़ावा बैठक का सूत्र संचालन अब्दुल सलाम पटेल इन्होंने किया है। वहीं हम अपने दर्शकों से ये गुजारिश करते हैं, ये अपील करते हैं, ये रिक्वेस्ट है हमारी आपसे कि आप हमारे चैनल परभनी अपडेट न्यूज़ को सब्सक्राइब ज़रूर करें, लाइक करें, शेयर करें और कमेंट तो ज़रूर करें, ताकि आप दर्शकों की राय हमें मालूम हो सके। और बेल आइकन का बटन दबाना ना भूलें, ताकि आने वाली हर खबर सबसे पहले आपको मिल सके। तो नाजरीन, मुझे दीजिए इजाज़त। कल फिर किसी नई खबर के साथ आपसे होगी मुलाकात। तब तक अपना बहुत बहुत ख्याल रखिए और देखते रहिए परभनी अपडेट न्यूज़। न्यू इंडिया फर्नीचर वर्क्स एंड शोरूम, जो कि बीते 35 सालों से अपनी सेवाएं दे रहा है और मोहम्मद माजिद
और उनके मरहूम वालिद मोहम्मद यूसुफ साहब, जिनका एक बड़ा नाम फर्नीचर वर्क्स में रहा है, और शोरूम ऑल होम अप्लायंसेस जिसमें तमाम ब्रांड्स आ गए हैं और तमाम जो नए नए ब्रांड्स आ रहे हैं, हर एक ब्रांड आपको न्यू इंडिया फर्नीचर एंड होम अप्लायंसेस यहाँ पर देखने को मिलेगा, जो कि परभनी का जो मेन हाईवे है, ITI कॉर्नर और तरलेजा थिएटर के सामने ये आता है। और